गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी आहे चारू सपकाळे. आपलं मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मला आज सकाळीच भाज्या घ्यायला ठाणा मार्केटला जायचं होतं. म्हटलं चला आता भाजीपाला संपलेला आहे तर घेऊन येऊ आपण पटकन. मुलाला वेदला सोडलं स्कूलला आणि तशीच भाज्या घ्यायला गेली. वेदची पण व्हिडिओ घेतली पण ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी आता फक्त भाज्यांचीच आणि घरातलीच व्हिडिओ घेतलेली आहे. म्हटलं चला थोडं खरेदी वगैरे करूया, दिवाळीची बघू काय भाज्या वगैरे मिळत आहेत. मग परत पुढच्या आठवड्यात दिवाळी तर मला भाज्या घ्यायला जायला जमणार नाही. तर चला आत्ताच घेऊन येते मी भाज्या वगैरे. गेली तर खूप गर्दी होती तिथं भाजी मार्केटला, खूपच गर्दी होती. पण मी थोडी व्हिडिओ घेतली भाजी मार्केटची बी, कारण की ना दिवाळी आहे, तुम्हाला माहिती आहे दिवाळी असलं म्हणजे सर्व शॉपिंगलाच वगैरे सर्व लोक येतात, भाज्या वगैरे घ्यायला येतात. म्हणून मी पटकन तिथं गेली, भाजी घेऊन येऊ म्हटलं आता आधी. आणि मार्केटला जाऊन बघते तर भाज्या पण महागच होत्या आणि बघितली तर खूप गर्दी, बापरे दुकानात पण खूप गर्दी. थोडी व्हिडिओ घेतली मी तिथली. तर चला बघू आता किती किती भाज्या मिळत आहेत चांगल्या. तर ते घेतली. मेथी वगैरे पण होती पण महाग होती सर्व, आणि सर्वच भाज्या खूप महाग होत्या. मग जशा मला वाटत होत्या योग्य तशा मी घेत गेली. माझ्याकडे होत्या नाही त्या भाज्या घेतल्या, बाकीच्या भाज्या काही होत्या घरी. मग एक आठवड्याच्या भाज्या मी घेऊन आले ठाणा मार्केटमधून, कारण की मिस्टर घरी नव्हते, तेच जातात घ्यायला. मी जात नाही सहसा घ्यायला. पण मग मिस्टर नव्हते, ते गेले होते गावी गेले. आणि त्याच्यानंतर मी घरी आली तर बापरे ओझं खूप झालेलं होतं. मग आता म्हटलं काय करायचं, मग बसनेच आली. मी घरी आली, थोडा वेळ बसली मी आणि दमली होती. मग चहा वगैरे ठेवूया म्हटलं. आता गेली किचनमध्ये, चहा वगैरे ठेवली. मी चहा घेत नाही पण सकाळची माझी इच्छा झाली, म्हटलं चला आता चहा प्यायची खूप इच्छा झाली आहे म्हणून चहा ठेवली. मी मस्त अद्रक वगैरे टाकून अशी छानपैकी चहा बनवली. आणि मला खूप म्हणजे एकदमच हे झालेलं होतं, कारण की मला 8:15 होऊन गेले तिकडनं मार्केटमधून यायला आणि मी काहीच खाल्लेलं नव्हतं. तशीच गेलेली मी मार्केटला. म्हटलं चला पटकन, सकाळी कशा भाज्या फ्रेश मिळतात म्हणून मग मी सकाळीच भाज्या घ्यायला गेलेली. मग चहा वगैरे ठेवली, मस्त तिला उकळी वगैरे आली चहाला. आणि एकटीच होती घरी, कारण की वेद आता 1:45 वाजता घरी येतो स्कूलमधून. म्हटलं तर मस्तपैकी चहा पिऊया अद्रक टाकून मस्त. चहा वगैरे घेतल्यानंतर मग भाज्या नंतर साफ करेल म्हटलं, आत्ता नाही करत, पहिले आधी चहा प्यायची. चहा घेतली आणि मस्तपैकी आता चहाबरोबर बिस्किट पण खायची अशी इच्छा झाली माझी. तर चला आता सकाळी सकाळी आपण चहा बिस्किटच खायची म्हटलं, कारण की मला अद्रकवाली चहा प्यायची होती. बाहेरून आलं की थोडी चहा पिली की फ्रेश वाटतं ना, म्हणून म्हटलं चला आता आपण चहा बिस्किटच खाऊया आता, या चहा प्यायला. मग मी बसली तिथं चहा प्यायला. भाज्या वगैरे तशीच पिशवी ठेवली, मी नाही साफ केल्या भाज्या आणि आधी चहा पिऊन घेतली. पहिले पेटपूजा करून घेतली, त्याच्यानंतरच कामांना सुरुवात केली. म्हटलं चला आधी आपण चहा बिस्किट खाऊन झाल्यानंतरच भाज्या साफ करायच्या आणि त्याच्यानंतर मग सकाळची सुरुवात करायची. आपली घरातली साफसफाई वगैरे करायची, कारण की दिवाळीची पण थोडी साफसफाई राहिलेली माझी. करते मी थोडी करते, जशी होते तशी करते, कारण की मला वेदला घ्यायला पण जावं लागतं, घेऊन यायला पण लागतं. मग आता माझी चहा पिऊन झाल्यानंतर म्हटलं चला आता आपलं हे रोजचं रुटीन आहे, भाज्या साफ करायचं आहे, तर म्हटलं आता करून घेऊया. कारण की भाज्या परत घरातली कामं त्याच्यामध्येच पूर्ण दिवस जातो, वेळच भेटत नाही काही करायला. म्हटलं चला अजून त्याच्यानंतर माझी नेक्स्ट व्हिडिओ पण दाखवणार आहे मी फॉल बिडिंग पण करते, पण त्याच्याही साड्या खूप आलेल्या होत्या, कारण की मला दिवाळीच्या आधी सर्वांना साड्या द्यायच्या होत्या. लक्ष्मीपूजनला मागत होते सर्व लोक साड्या, तर मला ते पण साड्या करायच्या होत्या. पण ती व्हिडिओ मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. म्हटलं चला आता भाज्या वगैरे कोथिंबीर साफ वगैरे करून घेते. आणि मी ते ऑनलाईन आहे ना डबे मागवलेले होते मस्त भाज्या वगैरे ठेवायला, त्याच्यामध्ये व्यवस्थित साफ करून म्हटलं आता भाज्या वगैरे ठेवते. आणि खूप कंटाळा पण आलेला, झोप पण खूप लागत होती मला, कारण की सकाळीच मी 5ला उठलेली होती. स्कूल असते तर लवकर उठावं लागतं, टिफिन त्याचा थोडा नाश्ता वगैरे करावा लागतो वेदचा. म्हटलं चला आता आपण ह्या भाज्या तर साफ करावंच लागतील, कारण की कचऱ्यावाला सकाळीच येतो, त्याच्याबरोबर हा सर्व कचरा निघून जाईल. म्हणून मम्मी म्हटलं चला आत्ताच करून घेते, त्याच्यानंतर मग घरातलं जेवण वगैरे नंतर निवांत बनवेल. आणि परत मला मार्केटला जायचं होतं, थोडंसं सामान आणायचं होता. सकाळचे दुकानं उघडले नसतात, फक्त भाज्या मिळतात सकाळी. आणि छान होत्या भाज्या, खूपच मस्त होत्या. पण जशा वाटल्या मला तशा मी सर्व भाज्या घेतल्या. आणि कोथिंबीर पण खूप छान होती, मला ती पण साफ करायची होती, कारण की तिला जर तशीच ठेवली तर तिला फक्त पाणी सुटतं आणि ती बरोबर नसते. आणि मला फळं खूप आवडले, तिथं फळं पण खूप छान होते. मी फळंच उचलून घेतले, मी 4
किलो फळं घेतले, पेरू वगैरे पण घेतला, मोसंबी पण घेतली. म्हणून मी जे जे मला योग्य वाटत होतं ते फळं मी सर्व घेतले. कारण की फळांचं जो माझं खूप होऊन गेलं होतं, माझ्याकडनं उचलली पण जात नव्हती पिशवी. पण मी कशी तरी घेतली पिशवी. आणि सकाळची रिक्षा पण लवकर मिळत नाही, पण आमची बस असतात डायरेक्ट, मग मी बसनेच डायरेक्ट आलेली, कारण की तिथं बाजूलाच बस स्टॉप आहे. बस स्टॉपनेच आलेली मी. बाय गाईज, कशी वाटली व्हिडिओ? नेक्स्ट व्हिडिओ